लय दिवसानंतर मामाची पोरगी घरी आली होती आपल्या. आली तर आली, त्याबद्दल काही विषय नाही. अशी कामाची आहे म्हणा, कामं करते ते. पण आज तिचं म्हणणं असं झालं की सगळ्याचा स्वयंपाकच मी करणार आहे. आता मामाची पोरगी स्वयंपाक करणार आहे आणि तिला सोबत आपली बहीण आहे म्हटल्यावर काही विषयच नाही राहिला. स्वयंपाक कसा बनणार आहे काही सांगायची गरजच नाही तुम्हाला. हाती 50 रुपये देऊन दिलं मला घराच्या बाहेर राखलो. ते बी कशासाठी? पाणी आणण्यासाठी आणि भाजीपाला आणण्यासाठी. मग काय गाडी घेऊन फाट्यावर आलो, पहिले भाजीपाला घेऊन घेतला. त्याच्या बाद आरो प्लांटवर आलो, आपली आरोची कॅन भरून घेतली. तिथून थेट आलो मी घरी. या दोन्ही मास्टर शेफले भाजी बनवताना पाहून तो मला एकच विचार पडून राहिला की खाऊ कशी द्या. कारण की यायले मार्गदर्शन करणारी आपली आई आज घरी नाहीये. घ्या रे बा, हेच राहिलं होतं. आता यायच्या खुर्ची तुटली आता माझ्यानं. आता काही खरं नाही आहे राव. माय आई आली म्हणजे चांगल्या शिव्या खाण्यात मला. आता काय जेव्हा आई आली तेव्हा शिवाय तर खाऊन घेईन मी, पण त्याच्या पहिले काम करून येतो. आपल्या पोस्टाच्या कार्डावरचे सगळे अंकच मोडून गेले राव. म्हटलं चला मग पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नवच घेऊन येऊ डायरेक्ट. जास्त वेळ नाही लागला, 2 मिनिटांमध्ये तर मॅडमनं बनवून दिलं आपलं कार्ड. बस तिथून मी घरी येत नाही ते 2 भाऊ भेटले आपल्याला. आता आपले प्रेमाचे फॉलोअर्स आहे म्हटल्यावर त्याच्यासोबत 10-15 मिनिट बोललो आणि तिथून डायरेक्ट घरात आलो. अरे घ्या, यायचं तर अजून डाळ शिजवणं चालू आहे बा. हे पा, आता तुम्ही दोघी एक काम करा, मी भाजी बनवतो तुम्ही फक्त पहा. की मला अजून बी लय दिवस जगणार बा, तुमच्यावर काही भरोसा नाही मला. तुमचा भाऊ भाजी बनवण्यात किती एक्सपर्ट व्हायला तुम्हाला तर माहितच आहे. सगळ्यात पहिले तर तेल, जिरं, मोहरी, अद्रक, लसण, टमाटर, कांदा सगळंच दिलं टाकून. बाबर कशी बनली 2 मिनिटांमध्ये भाजी. ओके, भाजी तर बनली. आता तुम्हाला टेस्ट करून मी सांगतो. असं सांगायचं काम नाही आहे, कारण मी न बनवायला म्हटल्यावर ते खराब होणारच नाही. मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि तिथून गाडी घेऊन मी आलो डायरेक्ट गॅरेज. गाडीचं सायलेन्सर थोडं ढिलं झालं होतं. सूरजदाला म्हटलं दे तेवढं फिट करून. सूरजदा म्हणे सायलेन्सर तर फिट करतो मी, तो पण आपलं एक काम करतो बरं, आपल्याला गॅरेजवर मेकॅनिक म्हणजे कारागीर पाहिजे कोणीतरी असला तर सांगतो मला. म्हटलं काही विषय आहे का भावांनो? जो बी व्हिडिओ बघायला असला कोणी कारागीर तर कॉमेंट मध्ये नक्की त्याचा नंबर पाठवा. बाकी आता असं झालं की भावांनो, मी कुठे गेलो तर आपली प्रेमाची पब्लिक आपल्याला भेटते. आपली प्रेमाची माणसं भेटल्यावर मी त्याला व्हिडिओत घेणार नाही असं होऊ शकते का? मग काय त्याला व्हिडिओत घेतलं, निकेंतडी नाश्ता केला आणि आम्ही निघलो घरी जायसाठी. चला मग भावांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर पटापट फॉलो करून घ्या. जास्त विचार करत नका, जो लहान भाऊ मोठा भाऊ समजून फॉलो करून घेत जा.